बांधकाम कामगारांना सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत वाटप करण्यात येत असलेलं गृहोपयोगी संच वाटप संशयाच्या धुक्यात सापडलंय। मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी टोकन पद्धतीच्या नावाखाली 1000 रुपये घेत असून या वाटप पद्धतीची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी संघर्ष कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे। मेसर्स मफतलाल कंपनी आणि कंपनीचे कर्मचारी हे बेकायदेशीरपणे शिबिर घेणे, टोकन वाटपाच्या नावाखाली कामगारांकडून प्रति गृहोपयोगी संचासाठी कंपनीचे कर्मचारी 1000 रुपये घेतात। त्याकडे सहाय्यक कामगार आयुक्त सोलापूर हे गृहोपयोगी संच वाटपाबाबत आमच्या कार्यालयाचा आणि कर्मचाऱ्याचा कोणताही संबंध नाही अशा आशयाचे बोर्ड कार्यालयामध्ये लावलेले आहेत। मात्र हे कार्यालय कंपनीचे बिल कार्यालयामार्फत काढतात। याचा अर्थ असा की या गोष्टीकडे सहाय्यक कामगार आयुक्त गायकवाड हे डोळे झाकून दुर्लक्ष करत आहेत। गृहोपयोगी साहित्य वाटपाच्या शासकीय परिपत्रकामध्ये कोठेही टोकन प्रक्रिया वाटप करून गृहोपयोगी संच वाटप करा असे नमूद नाही। मात्र याची अंमलबजावणी आंधळ दळतं आणि कुत्रा पीठ खाते अशी झाली आहे। याकरता मफतलाल कंपनीची सीबीआय चौकशी झाली पाहिजे। यासाठी जिल्हा परिषद पूनम गेट समोर लाक्षणिक आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले। यावेळी संघटनेचे अध्यक्ष अंगद जाधव, केदार देवकुळे, आनंद शेळके, नाजुका लोखंडे, गौरी चव्हाण, सतीश आसादे, राणी शिंदे, मनीषा क्षीरसागर आदी हजर होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।